कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 23 भाग आपण स्वामी समर्थांचं चरित्र ऐकत आहोत. आपल्या सर्व साधकांना जर काही कमेंट्स द्यायच्या असतील किंवा काही सूचना सुचवायच्या असतील तर आपल्या सूचनांचं इथे स्वागत आहे. आपल्याला व्हिडिओ नक्की कसा वाटला, ऐकायला कसं वाटलं हे सर्वांनी नक्की कळवावे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतर साधकांनाही या चरित्राची गोडी अनुभवता येईल. भाग 24. 19व्या शतकाची सुरुवात झाली होती. कर्दळी वनातील त्या गर्द अरण्यातील आपल्या गुहेत योगीराज शांत व निश्चल बसले होते. त्यांची तंद्री लागली होती. धुनी तडतडत होती आणि अग्नीचा प्रकाश सर्व दूर पसरला होता. योगीराजांना आता आपल्या पुढील लीलाविलासाचे वेध लागले होते. त्यांनी त्रिशूळ उचलला आणि अल्लख पुकारला. त्रिशूळ धुनीजवळ जमिनीवर टेकवला. सर्व गुहेत कवडी उदाचा धूर आणि सुगंध भरू लागला. योगीराजांचे लाडके शंकरबाबा प्रगटून धुनीजवळ येऊन उभे राहिले होते. उंची साधारण 5 फूट, अंगात धोतर आणि अंगरखा असं त्यांनी परिधान केला होता. चेहऱ्यावर मधमासाच्या पोळ्यासारखी दाढी होती. भेदक डोळे, पण तारवटल्यासारखे वाटणारे. कपाळावर त्रिपुंड, दोन्ही हाताच्या 8 बोटात सोन्याच्या अंगठ्या, योगीराजांच्या प्रमाणेच अजानुबाहू. शंकरबाबांनी योगीराजांना प्रेमपूर्वक मुजरा केला आणि विचारले, मालक, आत्ता का आठवण केली माझी? आपल्या लाडक्या शंकरबाबांना पाहून योगीराजांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी उठून शंकरबाबांना घट्ट आलिंगन दिले. योगीराज सांगू लागले, शंकर, आता वेळ कमी आहे. मी निवडलेले माझे लीला सहचर पुढील 70-80 वर्षात माझ्या भारत भ्रमण यात्रेवेळी आणि प्रज्ञापुरातील माझ्या 22 वर्षांच्या वास्तव्यात माझ्या आज्ञेने माझ्या लीलांमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व सिद्धांची मी वेळोवेळी परीक्षाही घेणार आहे. तुझ्या पुण्यनगरीत रघुनाथ शास्त्री नावाने जन्मलेल्या एका सिद्धाची परीक्षा घेण्याचे काम मी तुला सोपवत आहे. रघुनाथाचा पूर्वजन्मातील अभ्यास उत्तम आहे. मी त्यास कैलास पर्वतावर ओंकार दीक्षाही दिली आहे. परंतु कलियुगात जन्म झाल्यामुळे त्याच्या अंतरंगातील परमात्म्याची त्यास जाणीव नाही. तुला त्याच्याबरोबर काही काळ राहून त्यास त्याच्यामधल्या माझ्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची आहे. यात त्याची परीक्षा घ्यावीच लागेल. शंकरबाबांनी योगीराजांकडे पाहून स्मित केले व म्हणाले, मालक, आपल्या आज्ञेची तामिली होईल. योगीराज शंकरबाबांकडे कौतुकाने पाहत होते. काही क्षणांनी योगीराजांचे दर्शन डोळ्यात साठवत असलेले शंकरबाबा गुहेत पसरलेल्या धुरात विरून गेले. श्रावण महिना होता. पुण्यनगरीतील शनिवार वाड्यावर एकच धांदल उडाली होती. श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरे यांचा कार्यकाळ सुरू होता. श्रीमंतांनी आज रुद्रस्वाहाकार केला. सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे उदक सोडले होते. आज शनिवार वाड्यावर ब्राह्मण मंडळी जमू लागली होती. त्यात रघुनाथ शास्त्रींचाही समावेश होता. रघुनाथ शास्त्री तेजपुंज, विद्यावंत, ऋग्वेदी ब्राह्मण होते. शास्त्रांचा गाढा अभ्यास मोठा दांडगा होता. 5.25 फूट उंच, भरदार देहदृष्टी, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज असे व्यक्तिमत्व असणाऱ्या रघुनाथ शास्त्रींचा बघणाऱ्यावर प्रभाव पडत नसे. ब्राह्मण भोजनासाठी पंक्ती बसू लागल्या तेवढ्यात त्या भोजन समारंभात आणि एका ब्राह्मणाने प्रवेश केला. साधारण 5 फूट उंच, तेजस्वी डोळे, भेदक नजर, गळ्यात यज्ञोपवीत, चेहऱ्यावर गच्च दाढी, हातांच्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या, परंतु देह अष्टावक्र होता. हे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्या योगीराजांचे लाडके शंकरबाबा होते. पाहताच कुतूहल वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व दिसत होते. हे गृहस्थ पुण्यनगरीतील वाटत नाहीत. यांना गावात पाहिल्याचेही आठवत नाही असा विचार करत रघुनाथ शास्त्री त्या गृहस्थांकडे कुतूहलाने पाहू लागले. इतक्यात ते गृहस्थ पंक्तीत रघुनाथ शास्त्रींच्या बाजूला शेजारी रिकाम्या असलेल्या पाटावर येऊन बसले. दोघांची नजरानजर झाली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केले. पंक्तीला सुरुवात झाली. श्रीमंतांनी हात जोडून समस्त ब्राह्मण वृंदास नमस्कार केला आणि भोजनास प्रारंभ करण्याची विनंती केली. चित्राहुती अर्पून सर्वांनी भोजनास प्रारंभ केला.
श्रीमंतांकडच्या भोजनाचा थाट काही वर्णावा. सर्व भोजन व्यवस्था अत्युत्तम अशीच होती. रघुनाथ शास्त्री प्रसन्नतेने भोजन करीत होते. उत्तम भोजनाचा आस्वाद हे एक त्यांच्या प्रसन्नतेचे कारण नव्हते. शेजारी बसलेले गृहस्थ आल्यापासून त्यांना एक अनामिक आनंद होत होता. त्या गृहस्थांशी झालेल्या वार्तालापामुळे रघुनाथ शास्त्रींना कळले होते की या गृहस्थांचे नाव शंकर शास्त्री असून ते दक्षिणेतील श्रीशैल्य येथून आले आहेत. दोघेही संस्कृत भाषेत संभाषण करत होते. उत्तम संस्कृत संभाषण करणाऱ्या शंकर शास्त्रींनी रघुनाथ शास्त्रींना प्रभावित केले होते आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल रघुनाथ शास्त्रींना जराही संदेह नव्हता. भोजन आता समाप्त झाले होते. भोजन कक्षाच्या बाहेर सेवेकरांनी प्रत्येकाला हात धुण्यासाठी जल दिले. हस्तप्रक्षालनानंतर सर्वजण बाजूच्याच दालनात विसावले. शंकर शास्त्रींना रघुनाथ शास्त्रींनी आदराने आपल्या बाजूस बसण्याची विनंती केली आणि शंकर शास्त्रींचा किती दिवस पुण्यनगरीत मुक्काम आहे असे विचारले. रघुनाथ शास्त्रींनी त्यांना आपल्याकडे एखादा दिवस मुक्काम करावा अशी विनंती केली. शंकर शास्त्री वाटच पाहत होते. जणू योगीराज अडवून आणत असलेल्या या नियतीची त्यांनी त्वरित संमती दिली. श्रीमंतांनी सर्वांस तांबूल आणि दक्षिणा स्वहस्ते दिली आणि सर्वांचा निरोप घेतला. रघुनाथ शास्त्री शंकर शास्त्रींच्या सवे घेऊन आपल्या घरी निघाले. घरी रघुनाथ शास्त्रींच्या पत्नींनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. रघुनाथ शास्त्रींची पत्नी जानकी चितळेंची माहेरवाशीण होती. अतिशय प्रेमळ जानकीबाई एक साध्वी स्त्री होत्या. रात्री दोन्ही विद्वानांनी चर्चा केली. शंकर शास्त्रींनीही बोलण्याचे ओघात आपण हस्तसमुद्रिक आणि रमलविद्या उत्तम रीतीने जाणतो असे सांगितले. रघुनाथ शास्त्रींनी त्यांना आपला हात पाहण्याची विनंती केली आणि शंकर शास्त्रींनी रघुनाथांचा हात पाहून विचारले, तुमचे कुलदैवत कोणते हो? आपले कुलदैवत कोकण विभागातील श्री व्याडेश्वर असल्याचे रघुनाथांनी सांगितले. शंकर शास्त्री पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात आपणास अपघात संभवतो. त्या अपघातानंतर आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. परंतु तो पराशिव तुमच्या कुलदैवताच्या रूपाने तुमच्या पाठीशी उभा राहील. परमात्मा तुमची परीक्षा घेत आहे, पण तो तुमची काळजीही घेईल. हे ऐकून रघुनाथ शास्त्री विचारात पडले आणि विचलित झाले नाहीत. विद्वान रघुनाथ शास्त्रींची कर्मसिद्धांतावर गाढा विश्वास होता. त्यामुळे मिळणारे सुख किंवा दुःख हे आपल्या गतकर्माप्रमाणेच आपल्या प्रारब्धात लिहून ठेवलेले असते हे ते जाणत होते. तरीही शंकर शास्त्रींनी सांगितलेल्या श्री व्याडेश्वर तुमच्या पाठीशी आहे हे विधान त्यांना समाधान देऊन गेले. शंकर शास्त्रींचे आभार मानून रघुनाथांनी शंकर शास्त्रींना त्यांची झोपण्याची व्यवस्था दाखवली आणि ते स्वतःच्या शयनकक्षात गेले. रघुनाथ शास्त्रींना कर्मसिद्धांतावर विचार करणे आवडे. त्याचबरोबर मनुष्यास पुरुषार्थ सिद्ध करावयास किती स्वातंत्र्य आहे आणि या दोहोत परमात्म्याचा हस्तक्षेप किती असतो, तसेच सद्गुरूंची कृपा ह्या परमात्म्याच्या कर्मसिद्धांताला धक्का न देता कशी काम करते हे त्यांचे आवडते विषय होते. आपण देहदारी सद्गुरूंचा अनुग्रह घेणे जरुरी आहे का, असाही विचार त्यांच्या मनात तरळून जात असे. इतर विद्वानांचे या विषयावरील मत जाणून घेण्यासही ते नेहमी उत्सुक असत. अशा विषयांवरचे ग्रंथ मिळाले तर त्यांना पर्वणीच वाटे. उद्या शंकर शास्त्रींशी या विषयावर चर्चा करावी असे त्यांनी ठरवले आणि आपल्याच विचारात अशा प्रकारे घडून गेल्यामुळे जानकीबाई शयनकक्षात आलेल्याही त्यांना कळले नाही. गाढ विचारात दंग असलेल्या आपल्या पतीकडे कौतुकाने पाहणाऱ्या आपल्या पत्नींकडे अचानक त्यांचे लक्ष गेले. मनातले विचार बाजूला सारून ते पत्नीकडे पाहून प्रसन्न हसले. रघुनाथ शास्त्रींनी जानकीबाईंना दुसऱ्या दिवशी श्रावण शुक्रवार आहे आणि श्रीशैल्याहून आलेले ब्राह्मण अतिथी आहेत तेव्हा श्रीमंती थाटाचा बेत करण्यास सांगितले. त्या साध्वी स्त्रीनेही त्वरित होकार दिला. इकडे शंकरबाबांना रघुनाथ शास्त्रींच्या मनातील विचार कळतच होते, पण त्यांना रघुनाथ शास्त्रींच्या मनातील विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नव्हती. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वनुभवातून अनुभवून त्यांच्या अनुभूती घ्यावी आणि परमात्म्याच्या कृपेला पात्र व्हावे अशी शंकर शास्त्रींची इच्छा होती आणि योगीराजांनीही त्यांना दिलेले तेच काम होते. स्वतःशी स्मित करून शंकरबाबा शयनगृहात आडवे झाले. दुसऱ्या दिवशी मध्यान्ह भोजनात जानकीबाईंनी भोजनाचा खरोखरच श्रीमंती थाट केला होता. 1.5-2 हात केळीच्या पानावर 10-12 चांदीच्या वाट्या ठेवल्या.
पानाभोवती सुंदर रांगोळी रेखाटली होती. बसायला आणि टेकायला ठेवणीतले पाट बाहेर काढले होते. त्या शिसवी पाटांच्या चारी कोपऱ्यात रुप्याची फुले बसवलेली होती. पानाच्या बाजूला मोठ्या चांदीच्याच वाटीत केशर मिश्रित पाणी ठेवले होते, जेणेकरून प्रत्येक पदार्थाचा वेगळा स्वाद लक्षात घेण्यासाठी हात स्वच्छ करता येईल. तोंडली, पडवळ आणि मसालेदार वांगी यांची रुचकर भाज्या, तुरीचे वरण, आमटी, 4 प्रकारची लोणची, फेण्या आणि गढे, मोठा गोड मठ्ठा, 2 प्रकारच्या खिरी, पुरणपोळ्या, खिचडी, पापड, सांडगे, मिरगुंडे, 4 प्रकारच्या कोशिंबिरी, रायते, पंचामृत, श्रीखंड, बासुंदी आणि केशरी भात असा जंगी बेत केला होता. वाढताना जानकीबाईंनी स्वतः कौशल्याने पान वाढले होते, जेणेकरून एकमेकांजवळ ते पदार्थ रंगसंगतीमुळे सुरेख दिसतील आणि एकत्रही होणार नाहीत. त्यांच्या सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे जो तो जिन्नस त्यांनी योग्य ठिकाणी पानात वाढला होता. पतीस त्यांनी पाने वाढत असल्याची अर्धीच वर्दी दिली होती. रघुनाथ शास्त्रीने शंकर शास्त्रींना आदराने पाटावर बसवले. दोघाही पतीपत्नींना कळत नव्हते की आपणास शंकरशास्त्री जेवायला आले आहेत म्हणून इतका आनंद होतो आहे, तर स्वयंपाक करणाऱ्या काकूसुद्धा चकित झाल्या. त्याही विचार करत होत्या की हे शंकरशास्त्री कोण आहेत, ज्यांच्यासाठी असा खास बेत आज जानकीबाईंनी केला आहे. भोजन झाले. ताटात बनवून ठेवलेला 7 पानांचा गोविंदविडा रघुनाथ शास्त्रींनी शंकरशास्त्रींच्या हातात दिला. दक्षिणा घेऊन त्यांना नमन केले. दोघेजण सदरेवर भोजन उपरांत चर्चा करत बसले. आदल्या रात्री ठरवल्याप्रमाणे रघुनाथ शास्त्री कर्मसिद्धांत वगैरे विषयावर बोलण्याआधीच शंकर बाबा खुबीने काही वेगळाच विषय काढत. थोड्या वेळाने उभयंता विश्रांती घेण्यास निघून गेले आणि रघुनाथ शास्त्रींना जी चर्चा करावयाची होती ती राहूनच गेली. संध्याकाळी शंकर शास्त्रींनी निघण्यापूर्वी रघुनाथ शास्त्रींना ध्यान मार्गाचे एक विशेष तंत्र उलगडून सांगितले व शिकवलेही. शंकर बाबांचे काम झाले होते. त्यांना माहीत होते की आता रघुनाथची परीक्षा सुरू होणार होती. याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या रघुनाथ शास्त्रींनी प्रेमपूर्वक शंकर शास्त्रींना निरोप दिला. रघुनाथ शास्त्रींना प्रस्थान करण्यापूर्वी शंकर शास्त्रींनी शिकवलेल्या ध्यानाच्या तंत्राचा अभ्यास सुरू केला. रोज पहाटे 2 तास व सायंकाळी 2 तास ते या ध्यानधारणेचा अभ्यास करीत असत. जानकीबाईंना हे रघुनाथ शास्त्र्यांचे खूळ नवे नव्हते. कोणतीही नवीन चांगली गोष्ट कळल्यावर तिचा प्रयोग करून स्वानुभव घेण्याचा आपल्या नवऱ्याचा हा स्वभाव जानकीबाईंना चांगलाच ठाऊक होता. परंतु ध्यानधारणेबद्दल त्यांना काही माहीत नसल्यामुळे नुसते असे बसून काय साधते हे त्यांच्या ध्यानी येत नसे. काळ पुढे सरकत होता. रघुनाथ शास्त्रींना आता ध्यानाचे हे नवे तंत्र चांगलेच अवगत होऊन सिद्ध झाले होते. रोज ध्यानात बसले की रघुनाथ शास्त्रींच्या मूलाधारातून स्पंदने वर सरकत जात असलेली त्यांना जाणवत असत. जसे काही ते एका वेगळ्याच जगात ते प्रवेश करत. तेथे त्यांना जो प्रकाशमय आनंदाचा अनुभव येईल त्यांनी ते सततच आनंदात राहत असत. जानकीबाई नवल करीत की आपली स्वारी आजकाल कशामुळे इतकी आनंदात असते. शंकर शास्त्रींनी वर्तवलेले भविष्य रघुनाथ शास्त्रींनी जानकीबाईंनाही सांगितले होते. कधीकधी त्याची आठवण होऊन त्याचा भीतीने थरकाप होई आणि आपल्या पतीच्या सतत आनंदित राहण्याचा त्यांना आणखीनच नवल वाटू लागले. रघुनाथ शास्त्री मात्र एका वेगळ्याच अनुभूतीचा आनंद तासनतास लुटत असत. ध्यानाला बसले की वेळ कसा गेला हे त्यांना समजत नसे. वारंवार शंकरशास्त्रींची आठवण येऊन रघुनाथ शास्त्रींना भरून येई. ही ध्यानधारणा शिकवून आपल्याला शंकरशास्त्री जणू गुप्त खजिन्याची किल्लीच देऊन गेले आहेत असेही कधीकधी त्यांना वाटे. शंकरशास्त्री यांनी वर्तवलेले भविष्य यावर ते आता फारसा विचारच करत नसत. कर्मसिद्धांत वगैरे विषयाच्या कोरड्या विचार मंथनापेक्षा त्यांना ही साधना मार्ग जास्त आवडू लागला होता. काही काळाने शंकरशास्त्रींनी वर्तवल्याप्रमाणे रघुनाथ शास्त्रींना अपघात झाला. डावा पाय कमरेपासून टाचेपर्यंत जायबंदी झाला. वेदना प्रचंड होत होत्या. जानकीबाईंवर तर आभाळ कोसळले. रघुनाथ शास्त्रींची दोन्ही मुले प्रद्युम्न आणि विश्वनाथ वयाने अजून लहान होती. मुलेही खूप गांगरून गेली होती. वैद्य रघुनाथ शास्त्रींवर आपले सगळे कसब पणाला लावून उपचार करू लागले. तरीही पायाचा दाह व वेदना कमी होत नव्हत्या. परीक्षा सुरू झाली होती. जानकीबाई रघुनाथ शास्त्रींच्या सेवेला तत्पर असायच्या. आपली सगळी काळजी चिंता दूर ठेवून त्या हसत मुखाने रघुनाथ शास्त्रींची शुश्रूषा करीत होत्या. एके दिवशी
मध्यरात्रीच्या सुमारास रघुनाथ शास्त्री वेदनेने कण्हत होते. जागरण करत बसलेल्या जानकीबाईंचा बसल्या जागीच डोळा लागला होता. तेवढ्यात शेजारी ठेवलेल्या समईच्या ज्योतीतून एक प्रकाशाचा अग्निगोल निघाला. तो अग्निगोल आता मोठा मोठा होऊ लागला. रघुनाथ शास्त्री आश्चर्याने बघत होते. त्यांना कळेना की हे सत्य का वेदनेमुळे आपल्याला भास होतो आहे. त्यांनी जानकीबाईंना पाहिले. त्या बसल्या जागी गाढ झोपल्या होत्या. त्यांना काहीच खबर नव्हती. त्या अग्निगोलातून 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज प्रगट झाले. ते अतीव तेजस्वी स्वरूप पाहून रघुनाथांचे हात आपोआपच जोडले गेले आणि योगीराजांनी सस्मित मुद्रेने रघुनाथास अभयकर उंचावून आशीर्वाद दिला आणि विचारले, वेदना कितपत होत आहेत रे? नकळत रघुनाथ शास्त्रींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते उत्तरले, महात्मन, वेदना इतक्या होत आहेत की मी नाही सांगू शकत. योगीराज म्हणाले, बाळा, वेदना तुला होत आहेत का तुझ्या भौतिक शरीराला? रघुनाथ शास्त्री विचारात पडले. खरेच, वेदना कुणाला होत आहेत? मला की माझ्या शरीराला? मी माझे शरीर म्हणत आहे म्हणजे मी या शरीरापेक्षा वेगळा आहे. मग मी कोण आहे? आजपर्यंत वाचलेल्या सर्व ग्रंथांचे सार त्यांना एका क्षणात उलगडले. क्षणभर रघुनाथांना जणू त्या वेदनेचाही विसर पडला. प्रारब्धाचे भोग हे शरीरापर्यंतच असतात. साक्षी भावनेने राहणे हाच खरा पुरुषार्थ. हे ज्ञान प्राप्त होणे हीच खरी परमेश्वरी कृपा किंवा त्या परमात्म्याचा हस्तक्षेप. कर्मसिद्धांताला धक्का न लावता सद्गुरू आपल्या शिष्याला प्रारब्धाला तोंड देण्याची शक्ती देतात. प्रारब्ध सुकर करण्याऐवजी उत्तम सद्गुण अंगी बाणवून पुढील सर्व कामे निष्पापपणे कृष्णार्पण करण्याइतकी शिष्याची तयारी जरूर करून घेतात आणि शेवटी साक्षी भावनेने जीवन जगायला शिकवतात आणि मुक्तीच्या मार्गावर शिष्याला अग्रेसर करतात. तरीही ते शिष्याचा हात सोडत नाहीत. पदोपदी घसरण्याची शक्यता असलेल्या मार्गावर सद्गुरू सतत आपल्याबरोबरच असतात. अशा प्रकारे परमात्म्याच्या कर्मसिद्धांताला जराही धक्का न लावता सद्गुरू कृपा करतात. ज्यांना देहधारी सगुण स्वरूपातील सद्गुरू भेटत नाहीत त्यांच्यासाठी ही कृपा त्यांच्या अंतरंगात स्थिर असलेल्या आत्माराम करत असतो. त्या दिवशी शंकर शास्त्रींबरोबर चर्चा करण्यासाठी रघुनाथ शास्त्रींच्या मनात जे जे प्रश्न आले होते त्यांची उत्तरे जणू त्यांच्या मनपटलावर कोठेतरी झरझर लिहित होते. योगीराज समोर सस्मित मुद्रेने त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. योगीराजाने त्यांना शंकर शास्त्रींनी शिकवलेले ध्यान करण्यास सांगितले. रघुनाथांच्या मनात आले की मी हे आता उठून बसू शकत नाही. योगीराज चटकन उत्तरले, अरे ध्यान तुला करायचे आहे, या शरीराला नाही. पुढे ते सांगू लागले, तुझ्या कुंडलिनीचा प्रवास आता आज्ञाचक्राच्या पुढे सुरू होणार आहे. हा प्रांत सद्गुरूंचा असतो आणि म्हणूनच मी आलो आहे. इथून पुढे तू साक्षी भावनेने जीवन व्यतीत कर. परीक्षा कठीण आहे पण असाध्य नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेला स्थितप्रज्ञतेचा अनुभव तुला आता मिळेल. कल्याणमस्तु. रघुनाथ शास्त्रींनी मनात अतीव समाधानाचा अनुभव घेत होते. डोळ्यातून अश्रू झरतच होते. योगीराजांच्या पायावर त्यांना कृतज्ञतेने आपल्या अश्रूंचा अभिषेक करायचा होता. परंतु उठण्यास विफल असलेल्या रघुनाथांनी हात जोडले आणि मान झुकून योगीराजांना नमन केले. वर बघेपर्यंत योगीराज क्षणार्धात दिसेनासे झाले. रघुनाथ शास्त्री क्षणभर संभ्रमात पडले. जानकी तर गाढ झोपलेलीच दिसत होती. परंतु आपल्या मनाच्या शांत आणि समाधानी स्थितीमुळे हे सत्य आहे हे ओळखून त्यांनी त्या योग्याचे आभार मानले आणि हेच आपले सद्गुरू ती मनाशी खुणगात बांधून दिली. आपण त्यांना नाव विचारले नाही असा विचार क्षणभर त्यांच्या मनात तरळला. पण क्षणभरच. स्वतःशीच ते हसले. नाव किंवा ठिकाण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. हे त्यांचे त्यांनाच उमगले. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचे त्यांनी ठरवले. गेले काही महिने ज्या वेदनेत ते सतत गुरफटलेले असायचे त्याच वेदना थोड्या वेळ आधीपेक्षा जास्त वाढल्या होत्या. तरीही रघुनाथांना त्या वेदनेचे आता महत्त्व वाटेना. खिडकीतून पहाटेच्या वाऱ्याची मंद झुळूक आत आली. रघुनाथांनी समाधानाने डोळे मिटले आणि दीर्घ ओंकार म्हणला. पडल्या पडल्याच त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली. क्षणार्धात पाठीच्या कण्यामधून फवारे उडल्यासारखे आनंद लहरींची स्पंदने वर सरकू लागली. रघुनाथ शास्त्रींना अवर्णनीय आनंद होत होता. जानकीबाई जाग्या झाल्या. पतीच्या डोळे मिटलेल्या मुद्रांवर
अतीव समाधान पाहून अचंबित झाल्या. पहाट करून सकाळ झाली. त्या दिवसापासून शरीर कितीही वेदनेने व्यापलेले असले तरी रघुनाथ शास्त्री सच्चिदानंदांच्या मितीत विरहत असायचे. काळ चालला होता. जानकीबाई रघुनाथ शास्त्रींची उत्तम व्यवस्था ठेवत होत्या. रघुनाथ शास्त्रींच्या चेहऱ्यावर वेदनेचा एक अंशही दिसायचा नाही. ते सतत प्रसन्न असायचे. पडूनच ते 3-3 तास ध्यानधारणा करत. परंतु त्यांच्या स्नेहांना त्यांच्या आजारपणाचे फार वाईट वाटे. विलायती औषधे आणि डॉक्टर यांचा प्रसार होत होता. काही रुग्ण त्या औषधांनी बरे झाल्याचे कानी यायचे. रघुनाथ शास्त्रींच्या एका स्नेहांनी इतर उपाय थकलेले बघितले. आता हाही उपाय करून बघू असा विचार करून त्यांनी एक दिवस एक विलायती डॉक्टरांना आणले त्यांच्या पायावर उपचार करण्यासाठी. त्यांच्या पायाची व्यवस्था बघून त्या डॉक्टरांच्या लक्षात आले की त्याच्या उपचाराचा काही फारसा उपयोग होणार नाही. रघुनाथ शास्त्रींचे डोळे मिटलेलेच होते आणि ध्यानाच्या खोल अवस्थेत ते विरहत होते. त्या डॉक्टरांना आश्चर्य वाटले की या अवस्थेतील रुग्ण इतका शांत कसा राहू शकतो. त्या डॉक्टरांनी भारतीय योग्यांबद्दल आणि त्यांच्या विज्ञानाबद्दल ऐकले होते. म्हणूनच ते उद्गारले, हे सर उच्च आध्यात्मिक योगी असावेत, कारण ह्या परिस्थितीत शांत राहणे कुणालाही शक्य नाही. ध्यानाच्या अवस्थेतच रघुनाथ शास्त्रींच्या तोंडातून अचानक छांदोग्य उपनिषदातील वाक्य निघाले, तत्वमसी. रघुनाथाच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मित होते. परंतु विलायती डॉक्टरला काहीच कळले नाही. रघुनाथ शास्त्रींना आता कशाचेच काही नव्हते. 24 तास परमात्म्याचे अनुसंधान करून ते सच्चिदानंदांचा आनंद लुटत होते. भेटायला येणाऱ्या सर्वांशी ते आनंदाने वार्तालाप करत. एके दिवशी श्रीशैल्यहून अचानक शंकर शास्त्रींचे येणे झाले. रघुनाथ शास्त्रींना अतीव आनंद झाला. जानकीबाईही आनंदल्या. त्या रात्री रघुनाथ शास्त्री आणि आनंदशास्त्री बोलत होते. कक्षात कुणीच नव्हते. रघुनाथ शास्त्रींनी शंकर शास्त्रींना योगीराजांच्या दर्शनाची हकीकत आणि आपली पुढील प्रगती सांगितली. व ते पुढे म्हणाले, आपण कोण आहात हे सांगून मला कृतार्थ करावे. शंकर बाबा जोरजोराने हसू लागले. रघुनाथ परीक्षेत पास झाला होता. ते आपल्या मूळ स्वरूपात प्रगट झाले. सर्व कक्षात निळसर प्रकाश पसरला होता. अजानुबाहू योगीराज शंकरबाबा गुडघ्याच्या हाताचा विळखा घालून रघुनाथ शास्त्रींच्या पलंगावर बसलेले होते. शंकरबाबांनी आपल्या उजव्या हाताचा अंगठा रघुनाथाच्या भ्रूमध्यावर ठेवला आणि विचारले, अरे मालकांना विसरलास काय रे? तक्षणी रघुनाथांना त्या लक्ष शंखातून उमटणारा मानस सरोवराच्या काठी ऐकलेला ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला. त्यांची चेतना योगीराजांच्या चेतनेशी संलग्न झाली. आपणास कोणत्या कार्यासाठी योगीराजांनी पाठवले आहे हेही जाणवले. आपली मुले विश्वनाथ व प्रद्युम्न ही त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार जगणार आणि जानकीबाईंना काये वाचे आणि मनासारखे म्हणून पाठवल्याचे लक्षात आले. सर्व चित्त शांत झाले होते. त्या शांततेचा अनुभव कदाचित ते स्वतःही शब्दात वर्णन करू सांगू शकले नसते. त्यांनी दोन्ही हात जोडून कृतज्ञतेने शंकरबाबांना नमस्कार केला. शंकरबाबा रघुनाथाचे डोके थोपटत होते आणि रघुनाथ आता एका समाधानी पूर्ण आणि अद्भुत निद्रेचा अनुभव घेत होते. आणि शंकरबाबांना योगीराजांनी सोपवलेले काम आता पूर्ण झाले होते. धन्यवाद. भाग 24 समाप्त.